नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मनपूर्वक नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज 14 एप्रिल विश्वरत्न, आपण तर सगळे त्यांना भारतरत्न असं म्हणतो, म्हणजे खऱ्या अर्थाने विश्वरत्न असलेले दलितांचे उद्धारक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. शासन परिपत्रकानुसार शाळा महाविद्यालयांमध्ये ज्या अनेक महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथी साजरी करण्याच्या निमित्ताने त्यांच्या चरित्राचा अभ्यास व्हावा, त्यासाठी निबंध, वक्तृत्व किंवा इतर स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, अशा प्रकारचे आदेश प्रत्येक महापुरुषाच्या जयंती किंवा पुण्यतिथीच्या निमित्ताने निघत असतात. आपण त्या आदेशांचं पालन करून किंवा त्या आदेशांनुसार महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असतो. तेव्हा आज मलाही असं वाटलं की बाबासाहेबांच्या या जयंतीच्या निमित्ताने तुम्हा विद्यार्थ्यांशी बाबासाहेबांच्या चरित्रातल्या काही गोष्टींचं चिंतन करत करत तुमच्याशी संवाद साधावा, असं मलाही आतून वाटल्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भेटीला आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला देश ही एक महापुरुषांची खाण आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर भारतामध्ये जितके महापुरुष जन्माला आले, तितके महापुरुष हे अन्य कुठेही जन्माला आलेले नसतील. आपण इतिहासामध्ये पाहिलं, आता आपल्याला पुन्हा पुन्हा इतिहासामध्येच पाहण्याची वेळ येते, कारण वर्तमानामध्ये आपल्यासमोर अशा प्रकारचे इतके देदीप्यमान ज्यांची कारकीर्द किंवा ज्यांचं कर्तृत्व घडलं, असे महापुरुष किंवा असे नेते किंवा अशा प्रकारची व्यक्तिमत्व वर्तमानात आज आपल्याला दिसत नाहीत. हे आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा आदर्शांच्या शोधामध्ये आपल्याला तो शोध घेण्यासाठी पुन्हा भूतकाळामध्येच डोकावून पाहावं लागतं. तर तसा आपल्या भारताचा जो इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कधी हिमालयाच्या उंचीची माणसं जन्माला आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये जो आपल्या कर्तृत्वाचा जो ठसा उमटवला आणि ज्या परिस्थितीमध्ये ते जन्माला आले, त्या परिस्थितीशी संघर्ष करत, झगडत करत त्यांनी जे जे काय आपलं कार्य उभारलं, ते पाहून आपण अक्षरशः थक्क होतो. आणि आपल्याला अशा प्रकारे एक जबरदस्त अशा प्रकारची एक प्रेरणा मिळते की कुठल्याच महापुरुषाचं जे बालपण आहे ते आज आपण ज्या प्रकारे आपलं बालपण आपण अनुभवलेलं आहे, का तशा परिस्थितीमधील आपलं बालपण गेलेलं नाही. आपण सगळी सर्वसामान्य कुटुंबातली जरी माणसं असलो तरी त्या महापुरुषांना जो संघर्ष करावा लागला तसा संघर्ष आपल्या वाटेला आलेला नाही. आणि तरी देखील आपण अशा काही छोट्या मोठ्या अडचणी उद्भवल्यानंतर आपण हवालदिल होऊन जातो, गलितगात्र होऊन जातो, नाउमेद होतो, निराशा यायला लागते. अशा वेळेला आपण बाबासाहेबांसारखे जे थोर महापुरुष होऊन गेले, त्यांच्या चरित्रामध्ये जर आपण डोकावलं, त्यांचे चरित्र जर आपण पाहिलं, तर आपल्याला आपोआप एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती येते. आणि आपल्याला असं वाटायला लागतं की अरे, ह्यांच्यापेक्षा तर माझी परिस्थिती कितीतरी खूप चांगली आहे.
आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करत असताना शासकीय पातळीवरून जे दिलेले जे काय आदेश असतात, ज्या प्रकारे त्यांची अपेक्षा असते की आपण ह्या जयंती किंवा पुण्यतिथीचे कार्यक्रम साजरे करावेत, ते तर आपण पूर्ण करायलाच पाहिजे. शासकीय आदेश आपण मानलेच पाहिजेत. त्या स्पर्धांमधून किंवा इतर उपक्रमांमधून भाग घेऊन आपण एक प्रकारे त्या महापुरुषांच्या चरित्राचा थोडा त्या निमित्ताने शोध घेत असतो. खरं तर तो एरवीही घ्यायला पाहिजे. जयंती किंवा पुण्यतिथी हे एक निमित्त असतं, पण हरकत नाही, किमान वर्षभरातनं एकदा तरी त्या निमित्ताने आपली उजळणी होत असते. पण माझं तुम्हाला सांगणं आहे, किंवा आपले जेव्हा वर्ग चालू असायचे, शाळा आपली भरायची, त्याही वेळेला मी अध्यापन करत असताना काही संदर्भ आल्यानंतर आवर्जून मी या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांच्या समोर महापुरुषांची उदाहरणं मी मुद्दाम ठेवायचो. कारण त्या उदाहरणांमधून निश्चितपणाने स्फूर्ती मिळते. केवळ विद्यार्थी म्हणून तुम्हालाच नव्हे, तर ना उमेदीचे क्षण हे आमच्यासारख्याही मोठ्या माणसांना, म्हणजे वयाने मोठे असणाऱ्यांना सुद्धा, जे प्रापंचिक आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या अडचणी, अशा प्रकारची संकट, आव्हानं ही आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा येत असतात. तर आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या चरित्रामधले काही प्रसंग सहज बोलता बोलता ओघामध्ये मी त्यांची उजळणी करणार आहे, आणि त्यामधून तुम्हाला काहीतरी मिळावं आणि तुम्हालाही या चरित्रातला थोडा अंश आपल्या रक्तामध्ये भिनवून, बाबासाहेबांसारखं तर आपल्याला होता येणार नाही, पण बाबासाहेबांमधला एक उत्तम माणूस तो तर आपण होऊ शकतोय ना. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना ठाऊक आहे, मी आता ते सर्व सांगत बसत नाही, की तो महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह किंवा नाशिकला त्यांनी केलेला सत्याग्रह, हे जे त्यांनी पुढे जी कामं केली किंवा हे जी चळवळ केली, आंदोलनं केली, कारण बाबासाहेबांचा जो जन्म ज्या समाजामध्ये झाला, त्या समाजाला अस्पृश्य असं म्हणून हिणवलं जात होतं. अस्पृश्य म्हणून त्यांना वागणूक दिली जात होती. जनावरांपेक्षाही अगदी हीन दर्जाची वागणूक त्यावेळच्या समाजाने, जो स्वतःला स्पृश्य सवर्ण जे समाज होता, वर्ग होता, जे स्वतःला तशा प्रकारे समजत होते, आम्ही समाजातले उच्चवर्णीय वगैरे, आणि म्हणून त्या दलितांना, जे गावकुसाबाहेरचं जीवन जगत होते, त्यांना अशा प्रकारची वागणूक, पशुपेक्षाही हीन दर्जाची वागणूक दिली जात होती. आणि अशा समाजामध्ये बाबासाहेबांचा जन्म झालेला, त्यांना स्वतःला या अस्पृश्यतेचे अनेक चटके बसले. वडील त्यांचे लष्करामध्ये नोकरीला होते, त्यांच्या घरापुरतं वातावरण तसं चांगलं होतं, बरं होतं. वडील स्वतः ग्रंथवेडे असल्यामुळे तेही आपल्या मुलांना ग्रंथ वाचन करण्यास उद्युक्त करत. परंतु हे घडत असताना एक दलिताचं पोर म्हणून समाजामध्ये वावरत असताना बाबासाहेबांना जे चटके सहन करावे लागले, बसले, आणि त्या बसलेल्या चटक्यांमधून त्या होणाऱ्या वेदना, ती होणारी दुःख, यातून त्यावेळचा छोटा भीमराव हा काहीतरी विचार करत होता, डोक्यामध्ये काहीतरी विचार करत होता की आपल्याला हे चित्र बदलावं लागेल. अशा प्रकारचा तो विचार त्याच्या मनामध्ये त्याच वेळेला यायला लागलेला होता. म्हणजे भीमरावचा बाबासाहेब कसा घडला, कसा घडत गेला,
तर त्यांच्या वाट्याला आलेल्या अशा प्रकारच्या प्रसंगांमधनं, त्याच्या ज्या वेदना त्यांना झाल्या त्या वेदनेमधनं ते घडत गेले. शाळेमध्ये गुरुजींनी फळ्यावरती गणित घातलं होतं, सोडवायला गणित दिलं, आणि हे समोर येऊन कोण बरं गणित सोडवेल असं जेव्हा गुरुजींनी सगळ्या वर्गाला विचारल्यानंतर भीमरावचा हात वरती गेला. कुणालाच ते गणित येत नव्हतं. वर्गामध्ये समाजातल्या सगळ्या प्रकारच्या लोकांची मुलं भीमरावाबरोबर शिक्षण घेत होती आणि भीमरावाने ते गणित सोडवण्याची तयारी दर्शवली. भीमराव जसा फळ्याकडे जाऊ लागला तसा वर्गामध्ये एकच गलका सुरू झाला. मुलांनी विरोध केला, म्हणले भीमरावला फळ्यावरचं गणित सोडवता येणार नाही. का? तर त्या फळ्याच्या मागे आमचे जेवणाचे डबे आम्ही ठेवलेले आहेत आणि भीमरावाचा जर स्पर्श त्या फळ्याला झाला तर तो स्पर्श आमच्या डब्यांनाही झाला आणि आमचे डबे विटाळतील अशा प्रकारचे आरडाओरडा, अशा प्रकारचा गलका मुलांनी केला. आता त्या मुलांमध्ये कुणी हे सगळं रुजवलेलं होतं? भीमराव हा दलिताचा मुलगा आहे, दलिताच्या स्पर्शाने ज्या वस्तूला किंवा ज्या पदार्थाला स्पर्श होतो तो पदार्थ, ती वस्तू विटाळते, म्हणजे अपवित्र अशा प्रकारची भावना मनामध्ये त्यावेळी निर्माण व्हायची. म्हणजे अशा प्रकारचं एक विषमतेचं विष हे समाजामध्ये पेरलं जात होतं. वडिलांना भेटायला भीमराव आणि त्यांची भावंड वडिलांना भेटायला निघाली होती. आता मगाशी सांगितलं मी, वडील त्यांचे लष्करामध्ये नोकरीला होते. शाळेला सुट्टी पडली होती आणि मुलं सगळी निघाली वडिलांना भेटायला वडिलांच्या नोकरीच्या ठिकाणी. इथेच कुठे सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तिथे कुठेतरी. आणि स्टेशनला उतरल्यावर वडील जिथे राहत होते तिथपर्यंत जाण्यासाठी काही वाहन उपलब्ध नव्हतं आणि स्टेशनवर अशीच मुलं ही दिडमूड होऊन त्या ठिकाणी बसलेली होती. आता रात्र, सायंकाळची ती वेळ आहे आणि इतक्यात एक सहृदयी असलेला गाडीवान, बैलगाडी एक घेऊन निघालेला माणूस, त्याने त्या मुलांना पाहिलं आणि त्या मुलांबद्दल, मुलं दिसायला सुंदर देखणी होती, त्यामुळे ही बऱ्या घरातली मुलं असतील असं समजून त्या गाडीवानाने त्या मुलांना आपल्या गाडीमध्ये घेतलं आणि कुठे जायचं विचारलं. त्यांनी सांगितलं कुठे जायचं ते. तुमच्या घरापर्यंत मी सोडतो असं तो गाडीवान म्हणाला. मुलं खुश झाली, आनंदित झाली आणि गाडी सुरू झाली. आणि पुढे काही प्रवास झाल्यावरती त्या गाडीवानाला त्या मुलांच्या बोलण्यातनं समजलं की ही मुलं दलितांची मुलं आहेत, दलिताची मुलं आहेत. त्याने ताबडतोब गाडी उभी केली आणि त्यांच्यावर तो ओरडला, कडाडला, उतरा खाली, मी तुम्हाला नेऊ शकत नाही. मुलं विचारत पडली काय झालं अचानक. त्याने सांगितलं तुम्ही अस्पृश्यांची मुलं आहात, मी तुम्हाला नेऊ शकत नाही. कल्पना करा, आपण त्या जागी असतो तर आपली भावना त्यावेळी मनामध्ये काय वेदना आपल्याला झाल्या असत्या. पण बाबासाहेब म्हणजेच भीमराव त्यावेळेचे छोटे हे सगळं टिपत होते, पाहत होते. शेवटी विनवणी केली आणि गाडीवान तयार झाला. पण विचित्र तोडगा निघाला, मी गाडीमध्ये बसणार नाही, मी पुढे चालीन आणि तुम्ही पाठीमागनं गाडी हाकायची. आणि त्याप्रमाणे ती मुलं गाडीतून प्रवास करत पुढे निघाली.
मला सांगायचं हे की बाबासाहेबांचं आपण पुढचं कार्य सगळं पाहतो. पुढे त्यांनी जे काम केलं, जे दलितांना माणसांची वागणूक दिली पाहिजे अशा प्रकारचा जो त्यांनी एक सुधारण्याचा जो आग्रह केला, समाज सुधारणा करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, तर त्याची जी मुळं आहेत ती अशा प्रकारच्या घटनांमध्ये आहेत. तेव्हा बाबासाहेब हे त्याच्यातनं घडत गेले, या परिस्थितीतून ते शिकले आणि त्यांनी ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं, ते आव्हान म्हणून स्वीकारलं. डगबगले नाहीत. कुणी जरी उभं राहिलं नाही तरी मी माझ्या समाजाला त्याच्याकडे जगाचा दृष्टिकोन बदलायला मी भाग पाडेन. आणि त्या दृष्टीने त्यांचा निग्रह निश्चय होत होता. आता हे सगळं बदलायचं तर शिक्षण घेतलं पाहिजे. हे शिक्षणाशिवाय समाजामध्ये आपल्याला क्रांती घडवता येणार नाही. आपणही शिकलं पाहिजे आणि आपल्या दलित बांधवांना देखील शिक्षणासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. कारण त्यावेळेला शिक्षणाची गंगा ही दलित वस्तींपर्यंत जातच नव्हती. कारण सगळ्याच गोष्टींपासून त्यांना वंचित ठेवलेलं होतं. कल्पना करा, म्हणजे माणूस म्हणून जगण्याचे जे जे हक्क असतात ते सगळे हक्क हिरावून घेतलेले होते. आणि मग अशा प्रकारचं एक, त्याला काय म्हणतो आपण, अस्तित्वच नसल्यासारखं एक जीवन त्यावेळेचा हा समाज जगत होता. आणि बाबासाहेबांनी ते हे सगळं ओळखलं. हे जर करायचं असेल तर शिक्षणाशिवाय त्याला पर्याय नाही. सुदैवाने बाबासाहेबांचं दुःख जाणणारे कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती यांचं देखील फार मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे. विठ्ठल रामजी शिंदे असतील, त्याच्या आधी महात्मा फुले, ह्या सर्वांनी ते काम करायला सुरुवात केलेली होतीच. आणि बाबासाहेबांच्या दृष्टीने हे सगळे त्यांचे सगळे आदर्श मंडळी होती. बाबासाहेबांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अतिशय पूज्यभाव होता. आणि बाबासाहेबांनी शिक्षण हेच त्याच्यावरचं एकमेव औषध आहे हे ओळखलं आणि स्वतः तर शिक्षण घ्यायचंच, पण आपल्या समाजाला सुद्धा शिक्षित करायचं, असं त्यांनी एक पण म्हणूया किंवा एक प्रतिज्ञा त्यांनी घेतली. बाबासाहेबांची जरी मगाशी मी सांगितले की वडील नोकरीला असले तरी अशी काय फारशी त्यांची आर्थिक समृद्धी नव्हती. त्यांच्यावरती इतर सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या असल्यामुळे तशी त्यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे आर्थिकदृष्ट्या ती चणचण असायचीच. पण बाबासाहेबांनी हे सगळं आव्हान म्हणून स्वीकारलं. त्यांनी एका ठिकाणी म्हणलंय की 1.5 पैशाच्या घासलेटच्या दिव्यामध्ये जीवाचा दिवा करून मी अभ्यास करायचो. 1.5 पैशाच्या घासलेटच्या दिव्यामध्ये, घासलेट म्हणजे रॉकेल, लाईट नव्हती, मग बाबासाहेब त्या रॉकेलच्या दिव्यामध्ये अभ्यास करायचे. जीवाचा दिवा करून मी अभ्यास करायचो. सातत्याने अभ्यास करत होतो. आणि आपल्याला आत्मविश्वास जर मिळवायचा असेल तर कुठलंही काम हे आपल्याला सातत्याने करावं लागतं. तुम्ही सातत्याने अभ्यास करत असाल तर तुम्हाला अभ्यासामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. कुठलंही काम तुम्ही सतत करता, जेव्हा तुम्ही सतत उद्योगी असता, त्या उद्योगी राहण्यामधूनच आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. बाबासाहेबांच्या चरित्रामधनं जर काही शिकायचं असेल तर ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आता मी जे सांगितलेलं आहे की सतत उद्योगी असणं, जे काम आपण करतो आहे ते सातत्याने करत राहिलं पाहिजे आणि त्यामधूनच आपल्यामधला आत्मविश्वास उंचावत राहतो.
त्या आत्मविश्वासामुळे आपल्यामध्ये वेगळ्या प्रकारचं बळ येतं, एक वेगळी प्रकारची शक्ती येते. आणि म्हणून ते बाहेरून कुठून आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्याचं साधन नाही आहे, तर ते आपल्या आतूनच ते निर्माण होत असतं. त्यासाठी आपल्याला दीर्घोद्योगी आणि प्रयत्नशील राहावं लागतं. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड प्रयत्न केले. प्रत्येकालाच काय पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळतं असं नाही. अनेकदा अपयशही आपल्याला येत असतं. आणि म्हणून आत्ताचा हा जो काळ आहे, आपण जे आता काळामधून निघालोय, सगळे चाललेलो आहोत, तो थोडासा आपल्याला निराशा आणणारा आहे, आपला आत्मविश्वास खचवणारा आहे, मान्य आहे. पण अशाच वेळेला आपण बाबासाहेबांसारख्या थोर महापुरुषांची चरित्रांचं स्मरण करायचं असतं. ती चरित्र मनातल्या मनात आठवून आपण त्याच्यावर चिंतन करायचं असतं. आणि मग बाबासाहेब जर तशा परिस्थितीमधनं बाहेर पडले, तर मग आमच्या समोर तर तशा प्रकारचं फार काय आव्हान नाही, अशा प्रकारची एक समजूत आपली होत असते. आणि आपण त्या आलेल्या परिस्थितीवरती मात करायला लागतो. बाबासाहेबांच्या जर तुम्ही पदव्या पाहिल्या, जे शिक्षण बाबासाहेबांनी घेतलंय, तर तुम्हाला माहिती आहे, किती मुलांना माहिती असेल मला माहिती नाही, पण बाबासाहेब हे परदेशामध्ये जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. बाबासाहेबांसारखा विद्वान महापुरुष गेले कित्येक शतकांमध्ये झालेला नाही, दशकांमध्ये. अतिशय बुद्धिमान. आता त्यावेळची MA अर्थशास्त्र या विषयामधनं त्यांनी MA ची पदवी संपादन केली, कोलंबिया विद्यापीठ. MA नंतर त्यांनी संशोधन करून त्यांनी PhD त्यांनी संपादन केली, कोलंबिया विद्यापीठ. कोलंबिया म्हणजे अमेरिकेतलं कोलंबिया जे विद्यापीठ आहे. आज अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्या देशातून अनेक तरुण दरवर्षी जात असतात. पण बाबासाहेब ज्या काळात जन्माला आले होते, त्यावेळेला अशी फार मोजकी माणसं त्या परदेशी विद्यापीठांमधून जाऊन शिकत होती. म्हणजे परदेशी विद्यापीठामध्ये तिथपर्यंत जाण्याचा प्रवास हेच मोठं चॅलेंज आहे. अर्थात बाबासाहेबांना मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला ते राजर्षी शाहू छत्रपती सयाजीराव गायकवाड बडोद्याचे जे अधिपती होते, त्यांचं मोलाचं सहकार्य त्यांना त्या काळामध्ये लाभलं आणि तिथपर्यंत ते झाले. पण ती जाण्यासाठी असणारी पात्रता मुळात ती बाबासाहेबांमध्ये होती. म्हणून आज देखील समाज आपल्याला मदत करायला तत्पर असतो, पण आपण ती मदत घेण्यासाठी पात्र असावं लागतं. तशा प्रकारची पात्रता आपल्यामध्ये निर्माण व्हावी लागते. त्यामुळे मग परिस्थितीमुळे माझी गरीब परिस्थिती होती म्हणून मी मागे राहिलो, असं जे काही समर्थन मुलं करतात ते मला मान्य नाही, ते मला कधी पटत नाही. परिस्थितीने कधी आपण मागे राहत नसतो. तर आपली जी मनस्थिती आहे ती आपल्याला पुढे घेऊन जात असते आणि मग नियती त्या सगळ्या योजना आखत असते. तर MA PhD हे सगळे कोलंबिया विद्यापीठातल्या डिग्री आहे. DSc, डिलीट, बार ॲट लॉ, LLD अशा कितीतरी पदव्या बाबासाहेबांनी संपादित केले होते. हे बॅरिस्टर, त्यांच्या मागे डॉक्टर आपण लिहितो डॉ, तर त्यांनी मिळवलेली PhD आहे. तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांनी मनात आणलं तर तुम्ही देखील असे बाबासाहेबांसारखे एवढ्या डिग्र्या मिळवणारे विद्यार्थी होऊ शकता. मनात आणलं तर काहीही कठीण नसतं, अवघड नसतं, अशक्य नसतं. प्रामाणिक प्रयत्न आपले असतील
खरं म्हणजे तुम्हा विद्यार्थ्यांना हे सगळं आकर्षणच वाटलं पाहिजे. बाबासाहेबांसारखं व्यक्तिमत्वाचं कसं घडलं हे व्यक्तिमत्व, ह्याचा सतत तुम्ही धांडोळा घेतला पाहिजे. आणि माझी खात्री आहे की बाबासाहेबांच्या चरित्राचा जो विद्यार्थी अगदी मनपूर्वक त्याचा अभ्यास करेल, त्याच्यावर चिंतन करेल, तो विद्यार्थी आयुष्यामध्ये कधीही अपयशी होणार नाही. हा माझा दावा आहे. पुढे भेटल्यानंतर माझी सही घ्या, हे वाक्य लिहा आणि त्याच्या खाली माझी सही घ्या. होऊ शकणार नाही. इतकी जबरदस्त ताकद या चरित्रामध्ये आहे. आणि मग बाबासाहेबांनी हे शिक्षण परदेशामध्ये जाऊन घेतलं आणि मग परत आपल्या मायभूमीमध्ये आल्यानंतर मग त्यांनी हे आपल्या म्हणजे हे जाती उद्धाराचं जे काम आहे पुढे जाऊन त्यांनी जे केलं ते त्यांनी हाती घेतलं. आणि म्हणून दलितांच्या दृष्टीने बाबासाहेबांना आज जे देवत्व जे दिलेलं आहे ते अतिशय योग्य आहे. कारण ते बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर कदाचित आणखी किती वर्ष हा समाज असाच पिचत राहिला असता, कल्पना करू शकत नाही. बाबासाहेब हे अतिशय वाचनप्रेमी होते. तुम्हा विद्यार्थ्यांना सांगितलंच पाहिजे असा एक त्यांचा गुण आहे. आता काय मी सगळं चरित्र त्यांचं सांगत बसणार नाही, तेवढा वेळ नाही आहे. वेळेच्या मर्यादेमध्ये त्यांच्या काही सुरुवातीलाच मी म्हटलं की त्यातल्या मोजक्याच प्रसंगाकडे मी तुमचं लक्ष वेधणार आहे. अतिशय ग्रंथवेडे होते आणि हा त्यांना वारसा मिळाला त्यांच्या वडिलांकडनं. वडील त्यांचे उत्तमोत्तम ग्रंथ खरेदी करत असत. परवडत नसताना देखील ते आपल्या मुलांना पुस्तकं वाचायला देत असत. म्हणजे बाकीचा प्रपंच ते अतिशय काटकसरीने करत, परंतु ग्रंथ वाचनासाठी त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. असे पालक त्यांना लाभले, त्याच्यामध्ये त्यांच्या पालकांचाही मोठं योगदान आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ बाबासाहेब वाचत असत. ग्रंथवेडे बाबासाहेब हे सुद्धा एक श्रेष्ठ ग्रंथकार होऊ शकले. आणि ग्रंथांवर इतकं त्यांचं प्रचंड प्रेम. एका ठिकाणी ते म्हणतात, जेव्हा संपूर्ण जगाने मला दूर लोटलं तेव्हा ग्रंथांनी मला जवळ केलं. ग्रंथ माझे सांगाती झाले, माझे सोबती झाले. दुर्दैवानं कधी माझ्या घरावर जर जप्ती आली तर माझ्याकडचा मी पैसा, माझे दागिने, मी सर्व काही मी त्यांना नेऊ देईन. पण या जप्तीमध्ये जर माझ्या ग्रंथांना जर कोणी हात लावला तर त्याचे हात मी कलम करून टाकीन. हे बाबासाहेबांचं जे हे उद्गार आहेत हे त्यांचं ग्रंथांवर किती प्रेम आणि ग्रंथ वाचन किंवा ग्रंथ लेखन करताना ते किती तल्लीन व्हायचे याचा एक तुम्हाला एक किस्सा सांगतो. बुद्ध अँड हिज धम्म हा बाबासाहेबांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं लेखन ते करत होते. ग्रंथ लेखनामध्ये ते इतके गढून गेले होते की त्यांना आजूबाजूचं भानही राहत नसे. एकदा हे ग्रंथलेखनाचं काम चालू असताना त्यांचे जे सचिव होते, PA, ते घरी जाण्यासाठी बाबासाहेबांचा निरोप घ्यायला आले आणि बाबासाहेबांनी त्यांना निरोप दिला. जावा म्हणले, या उद्या. ते सचिव निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते नेहमीप्रमाणे आले आणि बाबासाहेबांच्या जवळ येऊन उभे राहिले. आणि बाबासाहेबांची ती समाधी थोडीशी भंग झाल्यासारखी, बाबासाहेब असे त्या तंद्रीतून जागेत म्हणाले, अरे तू अजून गेला नाहीस? त्यावर ते सचिव म्हणाले, बाबा मी घरी जाऊन आज सकाळी पुन्हा मी कामावर आलोय, तुम्ही अजून तिथेच आहात.
तेव्हा बाबासाहेबांना कळलं की आपण अजून ग्रंथलेखनामध्येच आहे. ही समाधी, ही तल्लीनता बाबासाहेबांची ग्रंथलेखनामध्ये पण होती आणि ग्रंथ वाचनामध्ये पण होती. आपल्या अनुयायांना, आपल्या बांधवांना ते नेहमी सांगत, तुम्ही शिक्षण घ्या, मुलांना शिक्षण द्या, खूप वाचन करा, कारण वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो, तो चांगला माणूस होतो. हे बाबासाहेब त्यांना त्यांच्या मनावरती बिंबवत असत. आणि केवळ जीवनामध्ये फक्त नुसता पोटाचाच विचार करू नका. एक चीनी तत्वज्ञ कन्फ्युशियस असं एक तत्वज्ञ होऊन गेला. त्याचं एक वाक्य बाबासाहेबांना फार आवडायचं आणि ते वारंवार आपल्या अनुयायांना सांगायचे की तो कन्फ्युशियस नेहमी म्हणत असे की जर तुमच्याकडे 1 रुपया असेल तर त्यातल्या 8 आण्याची म्हणजे 50 पैशाची तुम्ही भाकरी घ्या, म्हणजे ते भाकरीवरती खर्च करा. भाकरीवरती म्हणजे पोटासाठी खर्च करा, जेवणासाठी. आणि उरलेले 50 पैसे 8 आणे त्याचं तुम्ही फूल घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल आणि फूल कशासाठी जगायचं याचा अर्थ सांगेल. तेव्हा अशा प्रकारे बाबा आपल्या अनुयायांमध्ये त्यांच्यातून चांगला माणूस घडावा यासाठी ते प्रयत्नशील होते. आपल्या अनुयायांनी, त्यांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं आणि समाजाच्या या प्रवाहामध्ये त्यांनी यावं अशी बाबासाहेबांची धडपड होती, त्यांची कळकळ होती. प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांवरती बाबासाहेबांचा प्रचंड विश्वास होता. म्हणजे माणसाने प्रज्ञावंत असावं, प्रज्ञावान असावं, त्याचबरोबर शीलवान असावं, शीलवंत, चारित्र्य संपन्न असलं पाहिजे. आणि आज नेमकं तीच आपल्या देशामध्ये त्याची फार मोठी टंचाई निर्माण झाली आहे. चारित्र्य संपन्न माणसं आपल्याला दिसत नाहीयेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्यामधूनच ही चारित्र्य संपन्न पिढी घडायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही शिक्षक मंडळींनी जीवाचं रान करून त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. ही आजची काळाची गरज आहे. बाबासाहेबांच्या चरित्राचं एक निमित्त आहे. तेव्हा बाबासाहेबांनी त्याच वेळेला सांगून ठेवलं होतं, आपल्या अनुयायांना सांगितले तेच आपल्या देश बांधवांना उद्देशून आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. प्रज्ञाशील आणि करुणा, तोच माझा मुद्दा. मी पुढे थोडंसं विषयांतर झालं मध्ये. प्रज्ञावंत असला पाहिजे, तुम्ही शीलवान असला पाहिजे, चारित्र्य संपन्न असला पाहिजे आणि इतरांच्या दुःखाबद्दल, वेदनाबद्दल मनामध्ये करुणा असली पाहिजे. म्हणजे बौद्धिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या संपन्न असं आपलं व्यक्तिमत्व उभं राहायला पाहिजे. अशा प्रकारचा बाबासाहेबांचा आग्रह होता. विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून बोलण्याला मर्यादा आहेत. बाबासाहेबांसारख्या व्यक्तिमत्वांच्या चरित्रावरती बोलायचं म्हटलं की किती बोलू आणि किती नाही असं होऊन जातं. खूप गोष्टी त्यांच्या चरित्रातल्या सांगण्यासारख्या आहेत. पण वेळेचं बंधन म्हणजे मला स्वतःला बंधन घालून घेतलेलं आहे. आणि म्हणून त्या चौकटीत राहून या ठिकाणी जे थोडंसं मी बाबासाहेबांचं चरित्र चिंतन तुमच्या बरोबर करण्याचा मी प्रयत्न केला. तो माझा प्रयत्न जमला की नाही हे तुम्हीच ठरवाल. परत केव्हा तरी अशाच कुठल्या तरी निमित्ताने एका दुसऱ्या कुठल्या तरी महापुरुषाचा विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येईन. तोपर्यंत